नमस्कार मित्रांनो, TCS आणि IBPS पॅटर्ननुसार आपण मराठी सराव प्रश्न बघतोय। एकूण 25 प्रश्नांवर आपण चर्चा करतो उत्तरांच्या स्पष्टीकरणासह। आजचे 25 प्रश्न सुरू करण्यापूर्वी मी सुनील पाटील आणि तुम्ही बघताय ग्रामर कट्टा। या 25 क्वेश्चन्सची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। MCQ फॉर्ममध्ये तुम्ही ते सॉल्व करू शकतात, तुमचा स्वतःचा स्कोर चेक करू शकतात। अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा। चल करूया सुरुवात। आजचा पहिला प्रश्न, लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा। मुळमुळ हा शब्द कुठल्या प्रकारे लिहिला जाईल? मुळमुळ हा शब्द लक्षात ठेवा, रस्व दीर्घ हा पॅटर्न आहे उकाराचा, त्यामुळे मुळू मुळू रस्व दीर्घ। तिसरा पर्याय शुद्ध लेखन आहे। शब्द समूहासाठी एक शब्द सुचवा ज्याला कशाची उपमा देता येत नाही, तो अनुरूप, प्रतिरूप, अनुपम की विरूप। ज्याला कसली उपमा देता येत नाही, उपमा, सो अनुपम। नीर काढणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। एका दिशेने शोध घेणे, की तपास करणे, की पाणी शोधणे, की तहान लागणे। नीर काढण्याचा अर्थ होतो एका दिशेने शोध घेणे। हात ओला तर मित्र भला या म्हणीची समानार्थी म्हण ओळखा। बऱ्याच लोकांना अनुभव आलेला असेल, हात ओला तर मित्र भला म्हणजेच काय? रंगलेल्या तोंडाची मुके घेणे नाही, हात फिरे तिथे लक्ष्मी बसे नाही, असतील शिते तर जमतील भूते। हिरा तो हिरा, गार ती गार, असतील शिते तर जमतील भूते। तुमची परिस्थिती चांगली असेल तर मित्र आहेत, हात ओला तर मित्र भला। परिस्थिती बिघडली की बरेच मित्र सोबत राहत नाहीत। ऑफकोर्स खरे मित्र सगळ्या परिस्थितीत सोबत असतात। पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। पुरोगामी, प्रतिगामी, अनुयायी की प्रमुख? पुढारी जो प्रमुख असतो, जो लीडर असतो, याचा अर्थ फॉलोअर्स, अनुयायी। पर्वत या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगायचा आहे। नसलेला, शैल, डौल, अद्री आणि अचल। पर्वत म्हणजे शैल, पर्वत म्हणजे अद्री, पर्वत म्हणजे अचल। डौल, डौल म्हणजे दिमाग, दिखावा, त्यामुळे डौल हा पर्याय पर्वतासाठी नाहीये। तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? कोणत्या भाषेतनं? शब्द सिद्धीतनं घेतलेला आहे। फारसी आहे, पोर्तुगीज आहे, अरबी आहे की हिंदी आहे? पोर्तुगीज आहे। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अलंकार ओळखा। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, उत्प्रेक्षा, रूपक, श्लेष की व्यतिरेक? उपमानाहून उपमेय श्रेष्ठ आहे, याला म्हणतो आपण व्यतिरेक। दोन्ही पदे समान दर्जाची असतात, त्याला कोणता समास म्हणतात? दोन्ही पदे समान दर्जाची, अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व की बहुव्रीही? कुठला? यस, द्वंद्व। पहिले पद महत्त्वाचे असेल तर अव्ययभाव, दुसरे असेल तर तत्पुरुष, दोन्ही महत्त्वाचे असतील द्वंद्व, दोघाही महत्त्वाचे नसून तिसराच अर्थ निघतो बहुव्रीही। खालील वाक्यातील प्रयोग ओळखा। त्याची गोष्ट लिहून झाली, शक्य कर्मणी, समापन कर्मणी, नवीन कर्मणी की अकर्मक कर्तरी? त्याची गोष्ट लिहून झाली, क्रियेचा अर्थ कृती पूर्ण झालेली आहे असा होतो, त्याला म्हणतो आपण यस, समापन, समापन कर्मणी प्रयोग। आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो। वाक्याचा प्रकार ओळखा। आमचे शरीर सुदृढ व्हावे, आम्ही योगासने करतो, वाक्य जोडलेलं आहे म्हणून या होबायान्वी अव्ययाने, त्यामुळे हे वाक्य आहे मिश्र वाक्य, बरोबर। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नसता तर निवडणूक टळली असती, वाक्याचा प्रकार ओळखा। ज्या वाक्यात जर आणि तर असतो ते वाक्य संकेत किंवा अट दाखवणारं असतं, म्हणजे हे वाक्य आहे संकेतार्थी। रोहितने शतक ठोकले, वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा। म्हणजे खरं तर दोन प्रश्न झालेत एकत्र, आधी कर्ता ओळखा आणि मग त्याची विभक्ती ओळखा।
रोहितने शतक ठोकले, धातू आहे ठोक, ठोकणारा रोहित म्हणजे रोहित झाला कर्ता, कर्त्याला कुठलं विभक्तीचं प्रत्यय लागल्या ने, ने म्हणजे तृतीया, नेशी तृतीयाचं प्रत्यय आहे. विंचू या शब्दाचे सामान्य रूप सांगा. विंचवा, विंचू, विंचा की विंचव्या. सामान्य रूप लर्न करायची गरज नाही, फक्त सामान्य रूप ज्यावेळेस विचारलं जाईल त्या शब्दापासून एखादं वाक्य बोलून बघा, सामान्य रूप आपोआप तयार होईल. जसं की विंचू. आता आपण विंचू हा शब्द वाक्यात वापरून बघूया. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर. विंचवा झालं का सामान्य रूप विंचवा. जे ज्यावेळेस आपण वाक्यात प्रयोग करून बघतो सामान्य रूप आपोआप लक्षात येतं, वेगळं पाठांतर करायची गरज येत नाही. खालीलपैकी वेगळी जोडी ओळखा. लोटा आणि लोटी म्हणजे आकारांत इकारांत, दांडा आणि दांडी आकारांत इकारांत, आरसा आणि आरशी म्हणजे लक्षात आलं असेल वेगळी जोडी आहे बोकड आणि शिळी. हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द सांगा. हंसीन, हंसिका, हंसा की हंसी. यस, हंसी. तू पुढे हो मी आलोच. तू पुढे हो मी आलोच. दिसताना हा वर्तमान काळ दिसतोय, पण नजीकच्या काळात घटना घडणार आहे असं ज्यावेळेस आपण सांगतो त्याला यस सन्निहित भविष्यकाळ म्हणतात. कुठला भविष्यकाळ? सन्निहित. त्यामुळे हा वर्तमान काळ नाही, हा आहे सन्निहित भविष्यकाळ. म्हणजे नजीकच्या काळात लवकरच घटना घडणार आहे असा ज्यावेळेस उल्लेख केला जातो त्याला म्हणतो आपण सन्निहित भविष्यकाळ. नियर फ्युचर. छी किती घाणेरडा आहेस तू. वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तिरस्कार, शोक, आश्चर्य की विरोध. ऑफकोर्स तिरस्कार दर्शक. मांजराकडून उंदीर मारला गेला या वाक्यातील कर्ता कसा आहे? चतुर्थांत आहे, शब्दयोगी अव्ययांत आहे, सविकरणी तृतीयांत आहे की प्रथमांत आहे? मांजराकडून म्हणजे सगळ्यात आधी कर्ता कोणता आहे? मांजर. हा नवीन कर्मणी प्रयोग आहे आणि नवीन कर्मणी प्रयोगात कर्ताला ज्यावेळेस आपण कडून प्रत्यय लावतो तर ते शब्दयोगी अव्ययाचं प्रत्यय आहे. त्यामुळे हा कर्ता तुमचा शब्दयोगी अव्ययांत आहे. नवीन कर्मणीतला कर्ता, नवीन कर्मणी प्रयोगमधला कर्ता हा नेहमी शब्दयोगी अव्ययांत असतो, कारण की कर्त्याला कडून हे प्रत्यय लागतं. इंग्रजीच्या पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे त्याचं भाषांतर केलं जातं, म्हणून त्याला नवीन कर्मणी प्रयोग म्हणतात. म्हणजे दोन झालेत. यातला प्रयोग विचारला तर तो नवीन कर्मणी प्रयोग आहे आणि जर कर्त्याचं प्रत्यय विचारलं तर ते शब्दयोगी अव्ययांत आहे. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. आईने मुलाला लाडू दिला. कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? आईने मुलाला लाडू दिला. दे. देणारी कोण? आई. आई झालं कर्ता. आईने काय दिला? लाडू दिला. कोणाला दिला? मुलाला दिला. जे काय आणि कोण या दोन्ही प्रश्नांची उत्तरे येत असतील तर समजायचं दोन कर्म आहेत, वस्तुवाचक आणि व्यक्तिवाचक. वस्तुवाचक प्रत्यक्ष आणि व्यक्तिवाचक अप्रत्यक्ष. याचा अर्थ दोन कर्म असलेलं क्रियापद आहे द्विकर्मक क्रियापद. कोण आणि काय या दोन्ही प्रश्नांची उत्तरं येत असल्यास ते द्विकर्मक क्रियापद असतं. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? बर. पेरणे, उपरणे, वेचणे आणि उपणणे. आता क्रियापद पाठांतर करायची गरज आहे का? नाही. ता किंवा ला प्रत्यय लावून बघूया, कारण की क्रियापदाला नॉर्मल ताख्यात लाख्यात ही प्रत्यय वापरतो. चला मग कुठलं वापरायचं? ता. पेरणे पेरतो, उपरतो नाही हे शब्द, वेचतो उपणतो आहे. पेरला उपरला नाही बसते, वेचला यस, उपणला हो. याचा अर्थ उपणणे, पेरणे आणि वेचणे हे क्रियापद आहेत. उपरणे हा शब्द क्रियापद नाही, ते नाम आहे. बरोबर. हा उपरणे हा कापडाचा प्रकार आहे. अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण ओळखा. अव्ययापासून तयार झालेलं विशेषण. बोलकी बाहुली, पुढची गल्ली, कापड दुकान की माझी शाळा. यस, पुढेपासनं पुढची म्हणून पुढची गल्ली. बोलकी बाहुली, बोलणे
म्हणजे याचा अर्थ बोल या धातूपासून तयार झालं, याचा अर्थ धातुसाधित विशेषण आहे. कापड हे नाम आहे, याचा अर्थ नामसाधित विशेषण. आणि माझी सर्वनाम आहे, सार्वनामिक विशेषण, याचा अर्थ पुढची गल्ली ही अव्यय, पुढे वर्ण म्हणून अव्यय साधित आहे. क्लिअर. विसर्ग हा एक टिंब टिंब वर्ण आहे. विसर्ग हा तालव्य आहे, औष्ट्य आहे, कंठ्य आहे की दंत तालव्य आहे. विसर्ग हा कंठ्य वर्ण आहे, कारण की ह सारखा त्याचा उच्चार होतो म्हणून तो कंठ्य वर्ण आहे. विसर्गाला कंठ्य म्हणतात. ओके. सन्मती या शब्दाचा विग्रह शोधा. सन्मती या शब्दाचा विग्रह शोधा. सदमती, सदामती, सद अन्मती की सन्मती. ऑफकोर्स सद अधिक मती, सन्मती. बरोबर. आणि शेवटचा प्रश्न, पक्षी झाडावर बसतो अधोरेखित शब्दाची जात ओळखा. कुठला शब्द अधोरेखित आहे? वर हा शब्द अधोरेखित आहे. मग हा क्रियाविशेषण अव्यय आहे, विशेषण आहे, शब्दयोगी अव्यय आहे की उभयान्वी अव्यय आहे? हा वाक्य जोडत नाही म्हणजे हा उभयान्वी नाही आहे. बरोबर आहे. हा नामापूर्वी नाही म्हणजे हा विशेषणे नाही आहेत. हा वाटत असेल तुम्हाला की क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अव्यय, पण एक फरक लक्षात घ्या. वर हा शब्द नामाला जोडून आलेला आहे झाडाला. ज्यावेळेस तो नामाला जोडून येतो त्यावेळेस तो शब्दयोगी असतो, कारण की तो दुसऱ्या शब्दाच्या योगाने येतो म्हणून तो शब्दयोगी. आणि हात जर वेगळा आला असता, म्हणजे जसं की आता बघा, पक्षी झाडावर बसतो, तो वर बघतोय. कुठे बघतोय? वर. जर वर हा शब्द एकटा आला असता, तो वर बघतोय या वाक्यामध्ये, तर मात्र तो क्रिया विशेषण अव्यय असता. पण इथे तो नामाला जोडून आलाय, नामाच्या योगाने तो आलाय म्हणून आहे शब्दयोगी अव्यय. जे शब्दयोगी अव्यय ओळखायला सोपा नाही, हा शब्दयोगी अव्यय आहे. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करतानाही चूक झाली आहे. झाडावर बसतो हे शब्दयोगी अव्यय आहे. हे झालेत आपले 25 प्रश्न आजचे. पुढच्या 25 प्रश्नांसह भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.